नमस्कार, माझं नाव पवन मोहन सरकटे. मी मुकुल वासनिक विधी महाविद्यालय बुलढाणाचा विद्यार्थी आपल्यासमोर NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बाबत माझं मनोगत व्यक्त करतोय. तर मित्रांनो, NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतात, हे शैक्षणिक धोरण का महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पूर्वी 1986च्या काळात एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात होतं, परंतु तेच पुढे कंटिन्यू करण्यापेक्षा नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची गरज का भासली हे पण तेवढंच गरजेचं आहे. 1986च्या काळात आलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे त्या काळानुसार बनवलेलं होतं. त्या काळातली गरज, त्या काळातले शैक्षणिक विचार हे बघता त्या काळाचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं. आणि 2020 साली आलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे त्या आताचा सध्याचा काळ लक्षात घेता बनवलेला आहे. आताच्या काळात महत्त्वाचं आहे ते टेक्नॉलॉजीचा वापर करणे, कौशल्य विकास, विद्यार्थी दशा बघून विद्यार्थ्यांना काय महत्त्वाचं वाटते, विद्यार्थ्यांना काय शिकायचं आहे याची गरज, यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बनवलेलं आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत ते माध्यमिक याचा विचार केलेला आहे. 1986 काळात आलेलं शैक्षणिक धोरण यामध्ये 10वी पर्यंतचे शिक्षण होतं, त्याला माध्यमिक शिक्षण म्हणण्यात आलं होतं, पण त्याला पायाभूत शिक्षण असं सुद्धा म्हणत होते. त्यानंतर ते 10+2चा रेशो होता. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये 1ली ते 2री याला पायाभूत शिक्षण, त्यानंतर 3री ते 5वी याला पूर्व अध्ययन, नंतर 5वी ते 8वी याला पूर्व माध्यमिक आणि 8वी ते 10वी ते 12वी याला माध्यमिक शिक्षण असं म्हटण्यात आलेलं आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण फक्त विद्यार्थ्यांकरता आहे का? तर नाही. हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे फक्त विद्यार्थ्यांकरता नाही मित्रांनो, हे आहे नवीन शिक्षण प्रणालीकरता, नवीन शिक्षकांकरता. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये फक्त विद्यार्थ्यांचा विचार केलेला नाही, यामध्ये शिक्षकांचा सुद्धा विचार केलेला आहे. विद्यार्थ्यांची दशा बघता, विद्यार्थी सध्याचे काय महत्त्वाचं आहे, सध्याचे कौशल्य विकास बघता, विद्यार्थ्यांच्या मनावर काय बिंबवायचं आहे याकरता शिक्षक हा फार महत्त्वाचा असतो. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकाला अध्यापन शास्त्रात पदवी असणे फार महत्त्वाचं आहे, किंवा अध्यापन शास्त्र शिकलेला शिक्षक हा विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवू शकतो करिता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तशी अट घालण्यात आलेली आहे. पूर्वी असं नव्हतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार नुकसान होत होतं. परंतु आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांचाही विचार केलेला आहे, विद्यार्थ्यांचाही विचार केलेला आहे. विद्यार्थ्यांना काय शिकायचं आहे, कौशल्य विकास कसा करायचा आहे, त्यांना काय गरजेचं आहे, शिष्यवृत्ती योजना आहे, त्यानंतर शिक्षकांसाठी काय काय गरजेचं आहे यावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, मी एवढं बोलून माझे मनोगत संपवतो.